जरा हिंद मागणं सिद्धेश म्हणू नका हो तुम्ही तर हो सोकर जरा हिंद हे बारके आजार सर कोण हो सिद्धेशांना मी म्हटलो नाही बोला बोला सारखा म्हणा पाठी मग त्यांना शांत बस रे तू लाडी घेऊ नको पुढं तो पडतो समोर ना सारखं जरा हो सिद्धेशांना काही दिसून हो यांना बसवा ना हो बसून मानकडे हो असं नाही बसून करते की बरोबर आहे अहो जरूर इसका दिसत नाही पूर्णपणे जाऊ दे म्हणजे काय करतात तेच दिसत नाही ना
चला 13/1/2023 ला गेली म्हणजे 14/1/2024 ला अक्षता, आज 15/1/2024 ला या यात्रेतील योगदंडाच्या पूजनापासून ते आज गायत सगळे धार्मिक कार्यक्रम सुरळीत आणि निर्विघ्नपणे पार पडले. आज महत्वाचं म्हणजे भाकणुकीचा कार्यक्रम. आज होम हवन झाल्यानंतर भाकणुकी जो देशमुखाचा जो वासरू होता तो दिवसभर त्याला पाणी वगैरे म्हणजे उपास असतंय आणि त्याला काय देत नाही, अन्न काहीच देत नाही त्याला. त्याच वासरानं आपण सगळ्यांना बघितलं. आम्ही जे सांगतो वासरू देत ते सांगतो. आता ते शेवटी करणार तो सिद्धाराम आहे. आज वासरू आल्याला पहिला मलमूत्र केलं, त्याच्यानंतर मिश्रण केलं आणि विडा ठेवल्यानंतर लाल वस्तूला स्पर्श केला, चाटला, खाल्ला नाही. म्हणजे जैसे ते परिस्थिती राहणार. आता मिश्राने मला हे झाल्यामुळं पाऊस पडेल असं मला वाटतं. पाऊस व्यवस्थित आणि विशेष वासूर शांत होता. म्हणजे 2024 हा शांततेत जाणं. गेल्या वर्षी आपल्याला मी सांगितलं 2023ला वासरू बिथरला होता. आपण बघितलं इराक युद्ध सगळं झालं होतं, सगळं युद्ध देतात. त्यावेळेला माझी तुम्हाला एक विनंती आहे, म्हणजे मी काय प्रयत्न आपण सर्व एवढं आतुरतानं एवढं ऐकताना ज्या ज्या वेळेला आम्ही जो सांगतो बातलो त्याचं तुम्ही विश्लेषण करणं अशी माझी विनंती. पावसाची परिस्थिती कशी असेल आता मला मस्त आणि मला दोन्ही केलं आहे, त्यामुळं बरं वाटतं. पाऊस पीक बाकी सगळं म्हणजे स्थिर राहणार. राजकीय निवडणुकांचं वर्ष आहे. राजकीय निवडणुकांचं वर्ष. राजकीय काय सांगत नाही फक्त जे काही सांगत नाही. जे इथं आहे मलमूत्र झाले मलविष्ठामुळं पाऊस आणि ही जी परिस्थिती आहे स्थिरता राहणार. पाऊस पाणी व्यवस्थित राहणार आणि लाल वस्तू थोडं म्हणजे स्थिर राहणार. म्हणजे खाल्लं नाही तो चाटला, खाल्लं असतं तर मग ते महाग झालं असतं, पण स्थिरता राहणार. भयाची परिस्थिती राहणार नाही शांत आहे. 2024 शांत काही नाही, जैसे ते परिस्थिती. बोला